अंगणातील पाण्याच्या बादलीत पडून 11 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू. परिसरात हळहळ. कापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकोडी शिवारात गुरुवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अंगणात खेळत असताना पाण्याच्या बादलीत पडल्याने 11 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संध्या मंजित टेकाम, वय 11 महिने असे मृत बालिकेचे नाव आहे. ती आपल्या आईवडिलांसह वाकोडी येथील एका खासगी कंपनीच्या आवारातील क्वार्टरमध्ये राहत होती. मूळची मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील ही कुटुंबे कामानिमित्त येथे वास्तव्यास होती. संध्याचे वडील मंजित टेकाम कंपनीत कामगार असून आई सरोज टेकाम देखील कामासाठी जात होती. घटनेच्या दिवशी सकाळी आई कामावर गेली होती, तर वडील रात्रीच्या पाळीनंतर घरी येऊन विश्रांती घेत होते. त्यावेळी लहानगी संध्या घराच्या अंगणात एकटीच खेळत होती. अंगणात सुमारे 15 लिटर पाणी भरून ठेवलेली बादली होती. खेळता खेळता संध्या त्या बादलीजवळ गेली आणि पाण्यात पाहण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला. त्यामुळे ती थेट बादलीत पडली आणि श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. काही वेळाने वडिलांची झोप उघडली असता मुलगी दिसत नसल्याने त्यांनी शोध घेतला, तेव्हा ती बादलीत पडलेली आढळली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केली. आजूबाजूच्या लोकांनी मदतीला धाव घेतली. बालिकेला तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आई सरोज टेकाम यांनी फोडलेला आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. कापा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर ग्रामीण.